हिंगोली जिल्ह्यामध्ये काल जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे। त्या पावसामुळे अनेक नद्या नाले ओढे जे तुडूंब भरून वाहत आहेत। अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। मी सध्या सावंगी नावाचं गावाच्या शेत शिवारामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये शेतातील पिकांचं नुकसान झालेलं आहे। कापसाचे जे झाड आहेत अगदी उन्मळून गेलेले आहेत, पूर्णपणे जे ते जमीनदोस्त झालेले आहेत। कारण या ठिकाणहून कयाधू नदीचं जे पाणी आहे ते प्रवाहित झालेलं आहे। कारण कयाधू नदीला पूर आला होता, नदीनं पात्र सोडून नदीचं पाणी शेतीमध्ये शिरलं होतं आणि या ठिकाणच्या कापसाच्या पिकाचं अशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे। जिल्ह्याभरामध्ये हजारो हेक्टर अशाच पद्धतीने शेतजमीन जे ते खरडून गेलेली आहे। त्यामध्ये कापूस, हळद, सोयाबीन, तूर या पिकांचा समावेश आहे आणि आताही या शेतामध्ये पाहायला गेलं तर पाणी साचलेलं तळ्याचं स्वरूप या शेतीला आलेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। हजारो हेक्टर शेती अशाच पद्धतीने खरडून गेलेली आहे। त्यामुळं आज बैलपोळ्याचा सण आहे, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण असतो, परंतु आजच्याच दिवशी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळं शेतकरी कुठेतरी संकटात सापडल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांना अपेक्षा लागली आहे ती सरकारकडून। हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यांना तत्काळ मदत जाहीर करण्यासाठी प्रशासनाने जे प्रस्ताव सादर करावा अशा सूचना सुद्धा पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत। परंतु शेतामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। लवकरच या संदर्भामध्ये कृषी विभाग आढावा घेणार आहे आणि पंचनाम्याची सुद्धा सुरुवात केली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी आपल्याला दिली आहे। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।